वाळूघाट बंद असताना सुद्धा भंडारा जिल्ह्यात सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरूच आहे। चोरीच्या वाळूनं शासनाच्या रस्त्यांची कामं सुरू असून महसूल खनिकर्म विभागाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप माजी आमदार चरण वाघमारे यांनी केलाय। भंडारा जिल्ह्यात 2 महिन्यापासून कुठलेही वाळू घाट लिलाव नाही आणि वाळू डेपो सुद्धा बंद आहे। मात्र जिल्ह्यात सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू असून याच रस्त्यावर वाळू कुठून येते असा प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे सर्वसामान्य व्यक्तीला घर बांधकाम करायला वाळू मिळत नाही, मार्ग, शासकीय रस्ते बांधकाम करायला कंत्राटदार बिनधास्त वाळू चोरी करून रस्त्याचं बांधकाम करत आहे। कुठल्याही कंत्राटदाराकडे वाळूची रॉयल्टी उपलब्ध नाही, तर जिल्हा खनिकर्म विभाग डोळे झाकून पाहत असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। याविषयी जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही कामाची रॉयल्टी नसल्याची कबुली दिली आहे, पण कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय। मी यापूर्वीही कदम साहेब, कोलते साहेब कलेक्टर असताना त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता। आताही अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांच्या समोर हा विषय ठेवला की या जिल्ह्यामध्ये गोन खनिज बंद आहे, त्याला मंजुरी नसताना विविध शासकीय यंत्रणेकडून ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी रेती मुरुमाची आवश्यकता अशा प्रकारचे काम सुरू आहेत, तर ते कसे काय सुरू आहेत? कायदा असा म्हणतो की ज्या खातेप्रमुखांना प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या अधीनस्थ असलेले जे काही कामं सुरू करायची असतील ते सुरू करण्यापूर्वी त्याच्या रॉयल्टीची मागणी, गोन खनिजाच्या रॉयल्टीची मागणी तहसीलदाराकडे केली पाहिजे, सक्षम अधिकाऱ्याकडे केली पाहिजे। पण तसा कोणताही खातेप्रमुख या जिल्ह्यातला करत नाही आणि प्रसंगी कंत्राटदार हे चोरीच्या गोन खनिज वापरतात।